गुरुजी या ना तुम्हाला. विश्वा, मला माहिती आहे तू हे मुद्दामून केलंयस. जानूचं गाणं प्ले होत असताना तुझा चेहरा बघण्यासारखा होता. हो, कारण तुझ्या आठवणीत पुन्हा जगण्यासाठी माझं घरी जागा नाहीये जयंत. तुला जे करायचंय ना, तुझ्या घरी जाऊन कर, इथे नाही. कळलं? आय नो व्हॉट यू डुईंग विश्वा. विश्वा, सांभाळू. सॉरी. धन्यवाद. नाही, तुमच्यामुळे वाचलो, नाहीतर कपडे खराब झाले असते. इट्स ओके. जयंत कानेटकर. पंडित जयकुमार शास्त्री. हो नमस्कार. रिअली नाईस मीटिंग यू. पंडितजी, माझं तुमच्याकडे एक काम होतं. मला तुमचा नंबर द्याल का? हो. हां, थँक्यू. पंडितजी, एक मिनिट. तुला उशीर होत होता ना, घरी नाही जायचंय? तुझ्या इन्सल्ट नंतर तर इथे थांबायची इच्छा नाहीच आहे माझी. ते पंडितजी भेटले म्हणून थांबलोय. पंडितजी, मी आलो यांना सोड. भेटूयात जयंत. येस, नक्की. जयंतराव गेले? हो, आताच गेले. विश्वास उडायला गेला असेल, येईलच. बरं, तुम्हाला काही नाश्ता वगैरे? नाही नाही, काहीच अहो काहीतरी घ्या ना. नाही, खरंच नको. अहो अप्पांच्या वाढदिवसात. मगाशी जे गाणं लावलं होतं त्यातला आवाज यांचा आहे. मी थांबतो बाहेर, तुम्ही बोलून घ्या. हो. बसा. अगं काय चाललंय हे सगळं? म्हणजे तुला मला भेटायला कसं काय दिलं? मागच्या वेळी तू आली होतीस, तुला भेटायला नाही दिलं नव्हतं मला. आणि आता वकील बोलले की आपण बोलूया, त्यांनी परवानगी. म्हणजे काय चाललंय मला खरंच कळत नाहीये. कारण यावेळी मला कुणीतरी मदत केली आहे. मदत? कोणी? काय रे संपत? सिद्धिराज आणि त्याची ती मॅडम. खुराड्यामध्ये राहतात ती दोघं. पत्र्याची शेड बांधली आहे. काय म्हणत होता? राणी सारखं ठेवीन. काय रे त्याची ती मॅडम आणि तो सिद्धिराज. म्हणजे आई तू स्वतः त्याच्याकडे जाऊन आलीस? संपत, सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील म्हणतात मला. पोलिसांनी त्याला खरंच उचललं की नाही
हे स्वतःच्या डोळ्याने खात्री करून घ्यायला नको रे. हं? एकदा का त्या मॅडम पासून सिद्धूला हिरावून घेतलं मग बघ असे नाक घासत ते आपल्या घरात परत येतात की नाही ते. अरे वा, ही तर फारच चांगली बातमी आहे. आता या पोराची मस्ती चिरलीच म्हणून समज. चिरली चिरणारच. किती किती निष्ठुर असावा माणसाने हे यांच्याकडे बघून कळतं. स्वतःच्या नातवाशी असं वागतात, काय म्हणा बरं यांना. अधिराज अधिराज आपल्या सिद्धूचं काय चुकलंय. तो बिचारा सर्वतोपरी प्रयत्न करतोय घरातून बाहेर पडल्यानंतर कसं सुखाने राहता येईल, कसं स्वाभिमानाने जगता येईल. हे त्याच्या सुखामध्ये मिठाचा खडा टाकतायत. मला नाही सहन होते आता हे सगळं. हे बघ अधिराज, सिद्धू आणि भावना यांच्यामध्ये दुरावा झालेला मला नाही सहन होणार. मला मला खरंच नाही सहन होणार आहे. तू मला वचन दे, मला वचन दे की त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी तू मदत करशील. तू मला म्हणाला होतास ना की तू मदत करशील, काहीही करून माझ्या पाठीशी उभा राहशील म्हणून. आता ती वेळ आली आहे. एक 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 मिनिट, म्हणजे या सगळ्यात दादाने मदत केली तुला? हो, आणि यावेळी घरी कोणालाही माहिती नाहीये की ते आपली मदत करतायत. बरं सिद्धिराज, मी ना तुमच्यासाठी काहीतरी आणले. खरं तर डबा मला तुम्हाला कामावर जाताना द्यायचा होता, पण आता इथे येऊन द्यायला लागतं. ठीक आहे, डबा मिळालाय ना मला, संपला विषय. अरे वा, मिसळ, चुलीवरची मिसळ. काय सांगतेस? तिथे पट्टापट खाऊ येतं. अगं भावना, एक नंबर झाली मिसळ. खरंच सांगतो, म्हणजे तोडून फोडून टाकलंस तू. म्हणजे मला खरं खरं सांग, ही चुलीवरची मिसळ तू बनवलीस? विषय आहे का? ना अरे बाज, फर्स्ट क्लास झाली. कालच अशी का बघतेस? सिद्धिराज, तुम्ही इथे आत असताना जेव्हा जगाशी झगडावं लागतं ना, त्यावेळेला मी तुमचा चेहरा डोळ्यासमोर आणते. तुमचा चेहरा बघितला की जगाशी 2 हात करायची ताकद मिळते. म्हणून आता तुमच्याकडे बघून तुमचा चेहरा मनात साठवून ठेवते. बापरे, डेंजरस बोललीस, पण ऐकायला छान वाटलं. काम कर, तू खा आता. अहो, घे, एवढी छान बनवलीस तू का.